लग्नाचं जाळं पर्व 2 भाग 34. जर आपली रिक्वेस्ट मान्य झाली तर उद्यापर्यंत तो बाहेर असेल. नितीन हा एकमेव उपाय आहे दिव्यापर्यंत पोहोचण्याचा. लेट्स होप फॉर द बेस्ट, दक्ष म्हणाला. सगळेच दिव्याच्या काळजीने अस्वस्थ झाले होते. येणारा दिवस काय घेऊन येणार होता हे तर कुणालाच माहीत नव्हतं. आता पुढे रात्रभर कुणीही झोपलं नव्हतं. दिव्याची काळजी कुणालाच स्वस्थ बसू देत नव्हती. तिला काही होणार नाही हे कितीही जरी मनाला समजवलं तरी मन मात्र नको नको त्या शंकाकुशंकाने ढवळून निघत होतं. पहाट होत आली होती. दक्ष अजूनही हॉलमध्येच बसला होता. कार्तिक आणि उत्पलही तिकडेच थांबले होते. तिघेही रात्रभर जागे होते विचार करत. दीक्षाही बसली होती त्यांच्यासोबत, पण नंतर दक्षनेच तिला जबरदस्ती झोपायला पाठवलं होतं. दक्ष, दीक्षाचा आवाज आला. काही कळलं का? ती लगबगीने खाली आली. हे काय दिशू, अगं तासाभरापूर्वीच वर पाठवलं ना तुला? दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला. मला झोप लागेल असं वाटतंय तुला? दिव्या माझी नणंद नाहीये फक्त, माझं बाळ आहे रे ते. ती अडचणीत असताना मी कशी काय सुखाने झोपेन? माहीत नाही कशी असेल. त्या अनुपने तिच्यासोबत काही. दीक्षाचे डोळे भरून आले. दिशू, डोंट वरी, तसं काही झालं नसेल. आपण का निगेटिव्ह विचार करायचा? तू शांत हो. दिव्या जिकडे असेल व्यवस्थित असेल. अनुपने तिला हात जरी लावला ना तरी त्याचे हाल करेन मी, दक्ष तिला जवळ घेत म्हणाला. दीक्षा त्याच्या मिठीत शिरून स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करत होती. अनुराधा खाली आल्या तशी दीक्षा किचनमध्ये गेली आणि तिने सगळ्यांच्या चहा नाश्त्याचं पाहायला सुरुवात केली. काय षडाष्टक लागलंय माझ्या पोरांच्या मागे काय माहीत. एक नीट झालं तर दुसरं विस्कटतं. कधी संपणार हे सगळं दक्ष? दिव्याने कुणाचं काय बिघडवलंय? तिला वेठीस धरून काय साध्य करायचंय कुणाला? कोण आहे या सगळ्यामागे? काही कळलंय? त्यांनी विचारलं. रात्री दक्ष आला तेव्हा त्या झोपल्या होत्या, त्यामुळे त्यांना अनुपविषयी माहीत नव्हतं. आई, या सगळ्यामागे कोण आहे हे जर तुला कळलं ना तर खरंच तुला धक्का बसेल, कारण त्याला तू चांगलंच ओळखतेस, दक्ष म्हणाला. कोण आहे तो? अनुराधांनी विचारलं. अनुप क्षीरसागर, दक्ष म्हणाला. तसा अनुराधांना धक्काच बसला. अनुप? कसं शक्य आहे अरे हे? तो तर कधीपासून आपल्या कंपनीत काम करतोय आणि घरीही येत होता कित्येक दिवस. विश्वासू मुलगा वाटायचा रे तो, अनुराधा म्हणाल्या. आम्हालाही तसंच वाटायचं आई, पण त्याच्या साध्या सभ्य चेहऱ्यामागे हे असं काही दडलं असेल असं कधी वाटलंच नव्हतं. डीके ग्रुपचे दुश्मन काही कमी नाही आहेत आई, पण आहेत ते सगळे बाहेर आहेत आणि समोरून वार करतात. हा पहिला असा आहे ज्याने आपल्यात गोटात राहून पाठीत खंजीर खुपसलाय. दीक्षासोबत जे झालं त्यानंतर मला वाटायला लागलं होतं आता मी माणसं ओळखायला शिकलोय. बट आय वॉज रॉंग. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला मी आई. पण तू काळजी करू नकोस, तो लवकरच हाती लागेल आणि दिव्यालाही मी सही सलामत घरी परत आणेन, दक्ष म्हणाला. त्याने मुद्दामच अनुराधांना नितीनविषयी काही सांगायचं टाळलं. अनुराधा डोळे पुसत म्हणाल्या. 6च्या दरम्यान दक्षचा फोन वाजला. अयंकचं नाव पाहून त्याने लगेच कॉल रिसीव्ह केला. बोल अयंक, दक्ष म्हणाला. पलीकडून काहीतरी बोलणं झालं त्यानंतर दक्षचा चेहरा रिलॅक्स झाला. थँक्यू यार, थँक्यू सो मच, दक्ष कृतज्ञतेने म्हणाला. हो, मी तुला अपडेट करतो. तो नंबर पाठवलाय तुला ज्यावरून मला कॉल आला होता. येस, बाय, दक्षने कॉल कट केला. काय झालं? दीक्षाने अधीर होत विचारलं. नितीनला बाहेर काढायची परमिशन मिळाले. बेल मंजूर झाली त्याची. दुपारपर्यंत सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील आणि तो आपल्या ताब्यात असेल, दक्ष म्हणाला. तसं सगळ्यांनाच काही प्रमाणात दिलासा मिळाला. दक्ष बोलत होता की त्याचा फोन वाजला. अपेक्षेप्रमाणे अननोन नंबर होता. दक्षने फोन स्पीकरवर टाकला. काय कारखानीस? कुठवर आलंय काम? पलीकडून अनुपचा आवाज आला. तुझं काम ऑलमोस्ट झाले. दुपारपर्यंत नितीन माझ्या ताब्यात असेल, दक्ष म्हणाला. दीक्षा त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. साधारण लोकेशनविषयी काही अंदाज बांधता येतोय का किंवा काही क्ल्यू मिळतोय का ते? गुड, माझ्या अपेक्षेपेक्षा फास्ट निघालास रे तू. चला, तुझ्या नावाचा काहीतरी फायदा झालाय म्हणायचा, अनुप कुस्तीत हसला. आता नीट ऐकायचं. मी तुला एक ॲड्रेस पाठवतो. नितीनला घेऊन तिकडे यायचं. नितीन माझ्या ताब्यात आला की दिव्या तुझ्याकडे सही सलामत पोहोचेल. तू काय मला कच्चा खिलाडी समजलास का अनुप, की तू काहीही सांगशील आणि मी विश्वास ठेवेन? नीट ऐक. नितीनला घेऊन मी स्वतः येणार तुझ्याकडे आणि दिव्याला समोरासमोर माझ्या हवाली करायचं, समजलं? नाहीतर नितीन विसर. दिव्याला तर मी सोडूनच राहणार, बाय हुक और बाय क्रूक. पण तू जर माझ्यासोबत डबल गेम खेळलास तर या जन्मात नितीन तुझ्या नजरेला पडणार नाही, दक्षचं प्रॉमिस आहे हे, दक्ष धारदार आवाजात म्हणाला. ओके, लेट्स प्ले दिस युअर वे दक्ष. तू नितीनला माझ्याकडे घेऊन यायचं, तेही फक्त तूच. पोलिसांचा लवाजमा आणायचा विचारही केलास ना तरी आत्तापर्यंत वाचवून ठेवलेली तुझ्या बहिणीची अब्रू चव्हाट्यावर आलीच समज. ॲड्रेस पाठवेन, हजर राहायचं. अनुपने कॉल कट केला. माय गॉड दक्ष, मी कधी विचारही केला नव्हता अनुप इतक्या खालच्या थराला जाईल. किती घाणेरडे विचार आहेत त्याचे. ते काही नाही दक्ष, मीही येणार तुझ्यासोबत. त्या नालायकाला सोडायचं नाही. दीक्षा पेठून उठली होती. नो दिशू,
दिव्याच्या बाबतीत कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे मला. सो त्याने सांगितले तसा मी एकटाच जाणार तिकडे. डोंट वरी. ना मला काही होणार ना दिव्याला. राहिला प्रश्न अनुपला अडकवायचा तर तेही मी प्लॅन करून ठेवले. थोडं त्याच्याप्रमाणे खेळूया, थोडं आपल्याप्रमाणे. दक्ष हसत म्हणाला. म्हणजे? दीक्षाने न कळून विचारलं. कळेल वेळ आल्यावर. सध्या तरी दिव्या त्याच्याकडे आहे, त्यामुळे आपले हात बांधले गेलेत. सो होऊ देत त्याच्या मनासारखं. दक्ष म्हणाला. कार्तिक, मी सांगितलेले पेपर्स रेडी करायला दिलेस? हो, पण दक्ष एकदा परत विचार कर, कार्तिक म्हणाला. डोंट वरी कार्तिक. DK ग्रुपला नेस्तनाबूत करणं वगैरे आपल्या चिरकुट लोकांचं काम नाही आहे. त्यांना त्यांची लायकी दाखवायची तर थोडं नमतं घ्यावंच लागेल, दक्ष म्हणाला. त्याने अयांगचा नंबर डायल केला आणि बराच वेळ त्याच्याशी चर्चा केली. त्याचं समाधान झालं तसा त्याने कॉल कट केला. आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं. दिव्याला जाग आली तसा तिने उठून बसायचा प्रयत्न केला. कालपासून ती तशीच कोपऱ्यात पडली होती. त्यामुळे अंग अखडलं होतं. रात्री काय थोडंसं खाल्लं असेल, त्यानंतर पोटात ना अन्न होतं ना पाणी. शिवाय झालेल्या जखमा दुखत होत्या, ते वेगळंच. तिने हालचाल केली तशी पायातून कळ आली. ती कळवळली तशी सुमती तिच्यासमोर येऊन उभी राहिली. उठल्या का महाराणी? काय करू आता तुमच्यासाठी? कारखानिसांची प्रिन्सेस ना तू. मग 5 कोर्स ब्रेकफास्ट वगैरे हवा असेल तुला. काही मिळणार नाही आहे तुला. अशीच तडफड. माझा मुलगा जेवढा तडफडलाय ना जेलमध्ये, त्याहीपेक्षा जास्त तुला तडफडताना पाहायचं आहे मला. सुमती कुस्तीत हसली. मावशी, तुला हे सगळं करताना लाज नाही वाटली? अगं सख्खी मावशी आहेस ना आमची. तरीही अनुपला साथ देताना काय योग्य काय अयोग्य हा विचार नाही शिवला तुझ्या मनाला? असं म्हणतात माय मरो मावशी जगू. पण तुझ्या बाबतीत तर तू सगळं काही विसरून आमच्या जीवावर उठलीस. तुझ्या पोराच्या प्रेमात एवढी आंधळी झालीस तू की तुला काहीच कळत नाही आहे काय करतेस, कशी वागतेस. तो जेलमध्ये सडतोय त्याच्या कर्माने, ना की दादामुळे. तुला सगळं माहिती आहे ना तरीही? दिव्या पूर्ण ताकद लावून म्हणाली. हो, केलं मी हे सगळं. कारण तुम्ही नितीनला जेलमध्ये टाकलं, पण त्यानंतर माझं काय हा विचार केला का कुणी? नितीन एकुलता एक मुलगा आहे माझा. त्याच्याशिवाय माझं कुणी नाही आहे. मान्य आहे तो चुकीचं वागला, पण त्याची एवढी मोठी शिक्षा? चुका सगळ्यांकडून होतात ना. तुझ्या भावाकडून पण झाल्याच की. मग त्याला आणि नितीनला वेगवेगळा न्याय का? सुमती चवताळून म्हणाली. कारण दादाला त्याच्या चुकीची जाणीव झाल्यावर त्याने ती सुधारण्याचा प्रयत्न केला मावशी. तुझ्या मुलाने मात्र त्याची चूक असूनही कधी मान्य केली नाही. उलट षडयंत्र रचत गेला. एकामागे एक चुका करतच गेला. तुला काय वाटलं? तू हे जे काही लॅविश जगतेस सध्या ते तुझा मुलगा तुझ्यासाठी करून गेलाय. नाही मावशी, ते सगळं दादा करतोय तुझ्यासाठी. तेही आम्ही सगळे विरोध करत असताना. आपल्या माणसाची पर्वा आहे त्याला. पण तू मात्र सगळं विसरून केसाने गळा कापायला निघालीस ग. दिव्याचा आवाज जड झाला. डोळे भरून आले. तिला तसं पाहून सुमतींचं मन काही क्षण हे लावलं. पण नितीनचे हाल डोळ्यासमोर आले आणि तिचा चेहरा कठोर झाला. तुझ्या या ट्रिक्सना मी बोलणार नाहीये. चुपचाप इकडे पडून राहायचं. सुमतीने तिच्यासमोर बोट नाचवलं. काकी, तिला खायला प्यायला द्या काहीतरी, अनुप आत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर खुशी दिसत होती. काय बोलतोयस? आता हिची सेवा करायची आपण? सुमती फणकारून म्हणाली. तुझा लेख हवाय ना तुला? मग सेवा केलीस तरच मेवा मिळेल ना. नितीन दुपारपर्यंत आपल्याकडे पोचलेला असेल. अनुप खुशीत म्हणाला तसा सुमतीचा चेहरा आनंदला. खरं की काय? देवच पावला म्हणायचा. ऐकलंस का गे? शेवटी तुझ्या भावाला माझ्या नितीनला सोडवावंच लागलं, सुमती कुस्तीत हसत म्हणाली. दिव्याला आश्चर्य वाटलं, पण ती शांत राहिली. कारण दक्षने असं काहीतरी केलं म्हणजे त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजते हे तिला कळून चुकलं होतं. आता हिचं काय करायचं? सुमतीने दिव्यावर तुच्छ कटाक्ष टाकला. खातिरदारी. तिला खाऊ पिऊ घाला आणि तयार करा, अनुप म्हणाला. असंच सोडायचं हिला? काय रे, तुझं प्रेम आहे ना हिच्यावर? मग तरीही तिला सोडायचं म्हणतोयस? सुमतीने विचारलं. प्रेम? आहे ना प्रेम. पण काय आहे ना, हिच्यासोबत लग्न वगैरे करायचा माझा इरादा नाही आहे. मला जे हवं आहे ते मला मिळतं आहे. त्यामुळे ही धोंड गळ्यात कोण बांधणार आहे? तसे आता यांच्यावर रस्त्यावर येण्याचीच वेळ येणार आहे. बघू ना मग हिचा तो हिरो कसं सांभाळतो हिला. वैभव गेलं की तोही कसा हिला झडकारतो बघाच तुम्ही. हिला काय वाटलं तो खरं प्रेम वगैरे करतो हिच्यावर? हट. दक्ष कारखानिसाच्या बहिणीचा नवरा होण्याची स्वप्न एखादा का बघेल का की? फक्त पैशासाठी. काय बरोबर ना दिव्या? अनुपने दिव्याकडे पाहून हास्य केलं. सगळे तुझ्यासारखे आस्तीन के साप नसतात अनुप. उत्पल कसा आहे याचं एक्सप्लेनेशन तुला देण्याची गरज नाही वाटत मला. फक्त एकच सांगेन, कुणावर प्रेम करायचंच असेल तर मनापासून कर, नाहीतर आयुष्यात पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही. मला खरंच माहीत नाही दादासोबत तुझी काय दुश्मनी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव. दादाच्या वाकड्यात शिरणाऱ्याला तो सहजासहजी सोडत नाही. तू चूक केलंस, आता त्याची फळंही भोग, दिव्या करारी आवाजात म्हणाली. तुझं तत्त्वज्ञान तुझ्याकडेच ठेव.
तुझ्या दादाच्या एगोपायी मी माझ्या बहिणीला गमावले. तुझा दादा काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा तू त्याच्या बाजूने बोलशील आणि मी लगेच पाघेन वगैरे ही स्वप्न पाहू नकोस. काकी, हिला तयार करा. अनुप तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकून तिकडून निघून गेला आणि सुमती दिव्याला उठून ओढत आत घेऊन गेली. साधारण 4च्या सुमारास दक्ष बाहेर पडला. दीक्षा आणि बाकीचे सगळे मागे लागले होते, पण त्याला दिव्याच्या बाबतीत कुठलीच रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे तो एकटाच जाणार होता. साठे काका, पेपर्स आणलेत? त्याने ॲडव्होकेट साठेंना विचारलं. होय, हे घे. साठे काकांनी त्याच्या हातात एक फोल्डर ठेवला. पेपर्स घेऊन दक्ष पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. अयंक त्याची वाट पाहत होता. त्याने काही डॉक्युमेंट्सवर दक्षच्या सह्या घेतल्या. दक्ष, आर यू शुअर अबाउट दिस? अयंकने विचारलं. हो, आपलं बोलणं लक्षात आहे ना तुझ्या? दक्षने विचारलं. येस, डोंट वरी. तू दिव्याला सोडव, पुढचं मी पाहतो. अयंक त्याला धीर देत म्हणाला. दक्ष म्हणाला. अयंकने इशारा केला तसे 2 कॉन्स्टेबल नितीनला बाहेर घेऊन आले. तो मयूर दक्षकडे पाहत होता. पाहिलंत का सूर्यवंशी साहेब? आज चक्क आमचे बंधू आम्हाला न्यायला आलेत. आश्चर्यच म्हणायचं नाही का? नितीन दक्षवर कटाक्ष टाकत म्हणाला. त्याला पाहून दक्षचा राग उफाळून आला होता, पण तो शांतच राहिला. झालं असेल तर चल. दक्ष चेअरवरून उठला. अरे, रस्सी जल गई पर बल नाही गया. बरोबर ना दक्ष? ही मिसाज माझ्यासमोर नाही दाखवायची. गरज तुला आहे, समजलं? त्यामुळे मी सांगेन तसंच वागायचं, नाहीतर काय होईल माहिती आहे ना? नितीन तिरकस हसला. त्या क्षणी त्याचा जबडा फोडावा असं दक्षला वाटत होतं, पण त्याने कसं बसं कंट्रोल केलं. त्याने अयंककडे पाहिलं. अयंकने नजरेने गो अहेड दिला तसा नितीनला घेऊन दक्ष बाहेर पडला. गाडीत बसल्यावर नितीन आरामात शिळ घालत होता. मी ऐकलं तुझं आणि दीक्षाचं लग्न झालं. साला सगळीकडे कसा काय रे मध्ये कडमडतो तू? तुला माहिती आहे कसला हॉट माल आहे तो. तिला वेळेवर आणायची स्वप्न मला झोपू द्यायची नाहीत. भाई मेरे, एश हे तेरी. नितीन कुचकट हसला. दक्षची स्टिअरिंगवरची पकड घट्ट झाली. ओह तेरी, आज काही बोलणार नाही? मला मारणार नाही? नितीन हसायला लागला. काय रे ही तुझी अवस्था दक्ष? द ग्रेट दक्ष कारखानीस आज त्यांच्याच बहिणीला सोडवायला एका क्रिमिनलचा सहारा घेतायत. आय लाईक इट. हा दिवस तर इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहायला हवे. काय, बरोबर ना? नितीन त्याला उचकवायचा प्रयत्न करत होता, पण दक्ष शांतच होता. मुंबई बाहेरचा रस्ता सुरू झाला तसा नितीन रिलॅक्स झाला. माझी सोय करायची, कळते ना काय म्हणायचंय? तो दक्षकडे खुनशी नजरेने पाहत म्हणाला. दक्षने एक नंबर फिरवला आणि त्याचं काहीतरी बोलणं झालं. तुला जे हवंय ते मिळून जाईल दिव्या माझ्याकडे आल्यावर. दक्ष रागीट आवाजात म्हणाला. घे घे, तसं पण मला तिचा काही उपयोग नाही आणि मी अनुप नाही हातात येऊनही काही न करायला. तुझी बहीण तुलाच लख लाभ. नितीन हसत म्हणाला. दक्ष फक्त राग आवरत त्याची फालतू बडबड ऐकत होता. अनुपने दिलेल्या पत्त्यावर दक्ष पोहोचला. उतर, दक्ष म्हणाल्यावर नितीन ॲटिट्यूडमध्ये खाली उतरला. दक्षने आजूबाजूला नजर फिरवली. एक जुनाट घर होतं ते. बाहेर काही माणसं उभी होती. त्याने पुढे जायला सुरुवात केली. नितीन त्याच्या मागे होताच. दोघे दिसताच अनुपच्या माणसांनी त्याच्यावर गन्स रोखल्या. काय करताय बे? महत्त्वाचा आहे तो. अनुपचा आवाज आला आणि पाठोपाठ तो हसत बाहेर आला. या या दक्ष सर, आमच्या गरीब खाण्यात तुमचं स्वागत आहे, अनुप नाटकी आवाजात म्हणाला. नितीनला आणले? त्याने इशारा केला तसा अनुप नितीनकडे गेला आणि त्याने त्याला मिठी मारली. वेल डन अनुप. नितीनने त्याची पाठ थोपटली. एरवी ताठ्यात असणाऱ्या कारखाने साहेबांना असं झुकलेलं पाहून काय सुकून मिळतोय काय सांगू. साला मला अडकून ऐश करत होता. सगळं हिरावून घेतलं, पैसा, नाव, नोकरी, छोकरी, पण आता नाही. जे जे घेतलंय ते ते सूद समेत वापस घेणार हा नितीन. सुरुवात याच्याच एम्पायरपासून करूया. नितीनने अनुपला टाळी दिली. ऑफकोर्स त्याच एम्पायरपायी माझ्या बहिणीला ठोकरलं होतं त्याने. काय कारखाने साहेब, आठवतंय का काही? अनुपने दक्षवर नजर रोखली. कशाबद्दल बोलतोयस तू? दक्षने शांतपणे विचारलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.